नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. ओम नमो गुरुभ्यः. ओम दत्तात्रेय नमः. जय श्री गुरुदेव दत्त. भक्त हो, आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनात साठवण्यासाठी आणि आयुष्यात अनुभवण्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत औदुंबर पंचमी, एक अशी तिथी जिथे दृष्टीनं न दिसणारे गुरु मनाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात. दत्त संप्रदायामध्ये अनेक उत्सव, व्रते आणि तिथी आहेत, पण औदुंबर पंचमी ही गुरु कधीच आपल्याला सोडून जात नाही याचे जीवन साक्ष देणारी आहे. महाकृष्ण पंचमीच्या दिवशी ही पवित्र तिथी येत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ माहिती घेणार नाही तर गुरुकृपेचा भावसुद्धा अनुभवणार आहोत. भक्त हो, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी म्हणून ओळखले जाते. पण प्रश्न असा आहे की ही तिथी इतर पंचमीपेक्षा वेगळी का आहे? कारण या दिवशी घडलेली लीला फक्त इतिहासात नाही, ती आजही चालू असलेली गुरुकृपा आहे. या दिवशी भगवान दत्तात्रेयाचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज औदुंबर वृक्षात अंतर्धान पावले. पण भक्त हो, हे अंतर्धान म्हणजे त्याग नव्हता, तो होता भक्ताच्या श्रद्धेवर ठेवलेला विश्वास. श्री नरसिंह सरस्वती महाराज हे केवळ संत नव्हते, ते चालता बोलता दत्तात्रेय होते. नरसिंहवाडी येथे त्यांची कर्मभूमीचे स्थान, महाराजांचे दर्शन, त्यांचे शब्द, त्यांची करुणामय दृष्टिक्षेप यावर भक्तांचे जीवन अवलंबून होते. जेव्हा महाराजांनी नरसिंहवाडी सोडवण्याचा निर्णय घेतला तेव्हा भक्तांचे मन तुटून गेले. काही भक्त रडले, काही गप्प झाले, काहीने प्रश्न केला, आता आमचं काय होणार? तेव्हा महाराज म्हणाले, जो माझा आहे तो मला कधीच हरवणार नाही. यानंतर महाराज औदुंबर वृक्षाखाली गुप्त स्वरूपात राहिले. 5 दिवस कोणतीही ओळख न देता पण भक्तांची सेवा स्वीकारत. 5व्या दिवशी महाकृष्ण पंचमीला महाराज औदुंबर वृक्षात अंतर्धान पावले. हीच ती लीला ज्यामुळे औदुंबर पंचमी अजरामर झाली. भक्त हो, औदुंबर म्हणजे निसर्गातील एक गुरुपाठ आहे. औदुंबर झाड सावली देतं पण काही मागत नाही, फळ देतं पण गर्व करत नाही, ऊन पाऊस वादळ सहन करतं. जसं गुरु आपल्याला घडवतात पण स्वतः मागे राहतात. गुरुचरित्रात सांगितलं आहे, औदुंबराच्या मुळाशी भगवान दत्तात्रेयाचा वास असतो. म्हणूनच औदुंबराखाली बसल्यावर मन नकळत शांत होतं. औदुंबर पंचमी ही फक्त पूजा करण्याची तिथी नाही तर स्वतःला शुद्ध करण्याची संधी आहे. या दिवशी श्रद्धेने पूजन केल्यास नकारात्मक विचार दूर होतात, मनातील भीती कमी होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, गुरुवरील विश्वास दृढ होतो. अनेक भक्त सांगतात, या दिवशी काही मागितलं नाही, फक्त गुरुशी बोललं आणि उत्तर मिळालं. भक्त हो, लक्षात ठेवा, गुरुना अंतर महत्त्वाचं नाही, महाभाव महत्त्वाचा आहे. औदुंबर झाड नसलं तरी चालेल, दत्तात्रेयाचे चित्र, नरसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा किंवा फक्त डोळे बंद करून शुद्ध मनाने पूजा करणे इतकंसं पुरेसं आहे. मनात फक्त एवढं म्हणा, गुरुदेव, मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आजही नरसिंहवाडीत औदुंबराजवळ उभं राहिलं की अनेक भक्तांचे डोळे पाणावतात. कोणाला वाटतंय ते कोणीतरी आहे, कोणाला जाणवतं माझं ऐकलं जात आहे. हीच आहे औदुंबर पंचमीची शक्ती. भक्त हो, औदुंबर पंचमी म्हणजे गुरुवरचा अढळ विश्वास, मनाची शांती आणि श्रद्धेचा विजय. हा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश घेऊन येतो. कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री गुरुदेव दत्त. जय जय श्री गुरुदेव दत्त. गुरुकृपा सदैव तुमच्यावर राहो. ही माहिती आवडली असल्यास चॅनलला शेअर करायला, कमेंट करायला, लाईक करायला आणि भक्ती आणि भोजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी गायत्री तुम्हा सर्वांची माफी मागते. पुन्हा भेटूयात.
नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.